मोदक केलेच नव्हते ते, मग मोदक गेले कुठं? नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आपण आलो आहोत तिथे शॉपच्या एका ओपनिंगसाठी आणि भाऊने आपल्याला शॉपच्या ओपनिंगसाठी बोलवलं आहे. यांचं नाव साजिद भाई आहे. आपण सगळ्यांना नमस्कार. आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. धन्यवाद. आणि आता तुम्हाला सगळे इथं म्हणजे किचनमध्ये चांगल्या पद्धती एकदम भारी क्वालिटीचं जेवण इकडं तुम्हाला पावभाजी, पिझ्झा, बर्गर सगळ्या प्रकारचं काय काय भेटणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढं. तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या भाऊ सांगतील तुम्हाला आता स्टाफची ओळख करून देतील. फूड प्लाझामध्ये नक्की या, एकदा व्हिजिट करा आणि नक्की सांगा मला. गेल्यानंतर तुम्ही माझा व्हिडिओ बघून जर गेलात आणि ते आल्यानंतर मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं कसं नाही वाटलं. कारण तुमचा भाऊ तुम्हाला रिव्ह्यू देतो याचा. आणि मी गेल्या किती कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून 2 वर्ष झाले असेल की यांच्या इथं कंटिन्यू पावभाजी खातोय मी भरपूर वेळेस. आता मी 1 वर्ष तुम्हाला तर माहीत असेल चॅनल माझं म्हणजे हे झालं होतं. मी मुंबईला होतो. मुंबईला असताना सुद्धा मी तिथं पावभाजी नाही खाल्ली, पण यांच्याकडची पावभाजी आल्यानंतर मी पहिले ट्राय करत होतो. तर बघा तुम्ही, आता भाऊ तुम्हाला दाखवतील पुढे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच भाऊची पावभाजी, स्पेशल पावभाजी तुम्हाला दाखवणार आहेत ते. आणि काय काय असतं पावभाजीमध्ये स्पेशलमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत. आणि आता थोडं तुम्हाला बाकीच्या स्टाफची पण ओळख करून देतो, तर तुम्हाला दिसेलच. चला, फूड प्लाजा होटल में अपन आए हैं और इधर डायरेक्ट होटल में एंट्री हो गई अपनी. और ये भैया अपने को पाव भाजी दिखाने वाले कैसी बनती है, एकदम फ्रेश फ्रेश. और इधर देखो पापड़ तळणं, म्हणजे पापड तळणं चालू आहे इकडे, गरम गरम पापड. आणि हे बघा यांचं किचन डायरेक्ट इकडं. आपला डायरेक्ट किचनमध्ये एंट्री भेटलेली आहे. गौस भाई आहे, हे आपले मित्र आहे. आणि हे पण आपले मित्र आहे बघा, ओनर पीछे फूड प्लाजा के ओनर है थे. नमस्ते करो अपने सब्सक्राइबर को, सबको मराठी में बोलो. मी फिरोज शेख फूड प्लाझावरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. बघा आपला डायरेक्ट बघायला भेटते. बर्थडे पार्टी हां, सब बर्थडे पार्टीचे पण ऑर्डर घेतले होते त्यांच्याकडं. ऑफर वगैरे सगळं भेटेल तुम्हाला. काहीतरी ऑफर ठेवता ना तुम्ही. आता तुम्ही रिप्लाय नाही देऊ लागले मला. भैया नवीन आहे व्हिडिओमध्ये, तर जरा हे पापड आहे, सलाद आहे. याच्यामध्ये तुम्हाला कांदा, ककडी, टमाटर आणि बटर, भाजी, पापड, रायता, आपली लसणाची चटणी हे सगळं भेटत. हे बघा यांची स्पेशल थाली ही इथली. तर नक्की ट्राय करा. जे जालन्यातले त्यांनी नक्की ट्राय करा ही. आणि जालन्यातले बाहेरूनचे जे बाहेरून बघतायत त्यांनी जालन्यामध्ये येऊन खाऊन बघा. सगळ्यात भारी लागते इथे पावभाजी, आहे की नाही? हां साजिद भाई, आपण डायरेक्ट किचनमध्ये एंट्री केलेली आहे. हां जावेद भाई. हाँ, ये जावेद भाई पावभाजी और पुलाव स्पेशलिस्ट है. ये पावभाजी बनाते, पुलाव बनाते, एक नंबर बनाते. इनके यहीं पे करते, एक बार मंचूरियन खाएंगे, 10 बार खाएंगे. हाँ जावेद भाई क्या, हाँ सच में जावेद भाई के मंचूरियन मैं खाने वाला हूँ कंटिन्यू. मेरी बहन को बहुत पसंद है, मेरी बहन को बहुत पसंद है तुम्हारे मंचूरियन. ये हमारे वसीम भाई. हाँ ये वसीम भाई, ये पुलाव के स्पेशलिस्ट दिख रहे मेरे को. पुलाव के स्पेशलिस्ट भी है. और पाव भी बहुत अच्छे से कलर करके देते हैं, क्रिस्पी करके देते हैं. और आपको सॉफ्ट चाहिए तो सॉफ्ट भी करके दे सकते हैं. ये हमारे वसीम भाई, ये भी अच्छे कारीगर है. और ये हमारे सीनियर नवीद भाई, ये हमारे सीनियर है. ये स्पेशलिस्ट है नूडल मंचूरियन. ये चाइनीज के स्पेशलिस्ट है. पनीर 65, पनीर चिल्ली, मंचूरियन, नूडल्स बहुत ही बढ़िया बनाते हैं. इनके हाथ का नाम लिखे. और कौन है अभी अपने वो ये इनका किचन आहे. देखो बघा किचन आहे. तुम्हाला मदत आता मराठी हिंदी मिक्स होत असेल, पण यांना म्हणजे मराठीमध्ये पण बोलायला लागतं आणि हिंदीमध्ये पण बोलायला लागतं मला. तर मी स्वतः कन्फ्यूज होतो. आणि हे हां, याला भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये आल्यापासून याला व्हिडिओमध्ये यायचं होतं. आता व्हिडिओमध्ये घेतलं. आता खुश ना? चलो, हमारा सीनियर बेटा. हाँ सीनियर यार, अपना भैया यार, अपना आवाज दिया ना बरोबर था. ये पूरे कस्टमर को ऐसा हैंडल करता कि कोई बड़ा आदमी भी नहीं कर सकता. ये कस्टमर बहुत अच्छी तरीके से हँडल करतात. हां, आम्ही आल्यानंतर पण काय होतं माहिती आहे का, तुम्हाला दिसतं का नाही माहित नाही. पण आम्ही आल्यानंतर काय होतं हे भाई आणि हे भाई आणि अजून एक दिसत नहीं मला. तिकडे उधर गए वाले. हम आने के बाद में उनको पता रहता है कि हमको क्या खाने का है और बरोबर टेबल पे आ जाता है. मतलब ऑर्डर देने की जरूरत नहीं, डायरेक्ट आ जाता है. हमको क्या चाहिए ना बरोबर लेके आते हैं. चलो अभी जूस वाले सलीम भाई, चलो ये सलीम भाई है, ये जूस के स्पेशलिस्ट है.
तर तुम्ही जो शॉर्ट व्हिडिओ माझा बघितला असेल, छोटा व्हिडिओ, त्या छोट्या व्हिडिओमध्ये सलीम भाईने तुम्हाला ज्यूस बनवून दाखवला. कोणता होता तो? मस्तानी, मँगो मस्तानी आहे बघा. इथं पण त्यांनी लावलेले आहे बघा. तुम्हाला सगळं दिसतंय, रेड सोबत आहेत बघा, तुम्हाला दिसतंय रेड सोबत. आणि इकडे हे आहे बघा, इकडे दिसतंय का नाही बघा. स्पेशल में भी है अपने पास में, ड्राई फ्रूट है, बड़ा चम्मच है, मैंगो मस्तानी, काजू मस्तानी, अंजीर मस्तानी, चॉकलेट मस्तानी, भरपूर सारे व्हेरायटीज आहेत. तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि ऑनलाईन वगैरे तर काय आहे का? है ना, ऑनलाईन पेमेंट भी है. पेमेंट नाही, डिलिव्हरी जालन्यामध्ये नहीं अभी करने वाले अपन, झोमॅटो वगैरे नाही का? चालू करने वाले अभी करें. हां, मला वाटलं ते तुम्ही ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन डायरेक्ट, आता काही विषय नाही आहे बघा. आता नवीन यांचं शिफ्टिंग झालेलं आहे आणि आता जस्ट ते शिफ्ट होऊन आले आणि आपण ओपनिंगसाठी आलेलो होतो बघा. फुगे वगैरे दिसतात तुम्हाला बाहेर. आणि आता हे बाई आहे, हे नवीन नाश्ता वगैरे चालू करणार आहे. पुढं आपल्याला माहिती पडेल नाश्ता वगैरे मी खायला येतो तसं तुम्हाला माहिती आहे. आणि माझं दुकान आहे रोडच्या पलीकडेच आहे, जास्त लांब पण नाही. इथून आवाज दिला की डायरेक्ट ऑर्डर आहे, डायरेक्ट ऑर्डर आहे, डायरेक्ट दुकानमध्ये पावभाजी, विषयच नाही काही. आणि हे बघा भारी येतं यांच्या हातात. एकदा साऊथ इंडियन डोसा वगैरे ट्राय करणार एकदा, नक्की दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये पण. आणि हे बघा यांचा स्टाफ आहे पूर्ण, तुम्हाला दिसत असेल. तुम्ही आतापर्यंत कुठल्याच हॉटेलचा रिव्ह्यू डायरेक्ट किचनमधून बघितला नसाल. तुम्हाला तुमचा भाऊ किचनमधनं रिव्ह्यू दाखवतो डायरेक्ट. हां, छोट्या रेस्टॉरंट म्हणजे तुम्हाला किचनमधनं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की कसे पदार्थ बनतात आणि किती चांगले असे बनवतात ते. तर तुम्हाला एकदम भारी चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला अन्न मी खातोय ते तुम्हाला दाखवतोय. असं पण नाही की प्रमोशन वगैरेसाठी करतोय काही विषय, आपला प्रमोशनचा विषयच नाही काय, कारण भाऊ आपले मित्र आहे चांगले, काहीच विषय नाही आहे. तर नक्की या एकदा व्हिजिट करा. आता आपण कॉंग्रॅच्युलेशन बोलूया, अभिनंदन करूया एकदा सेटच्या. आणि सेटला जाऊया आपल्या दुकानात पलीकडे, रोडच्या पलीकडे. चला त्यांच्याकडे आईस्क्रीम पण भेटतात. फुल घे, मी खाणार नाही आहे पण मी तुम्हाला दाखवेल की मला ही आवडते म्हणून. पिस्ता मलाई. हां, मी खाणार नाही पण मी दाखवतो बरं मित्रांनो, असं नका समजा लगेच काढली फ्रीजमधनं. हे बघा, ही पण एक भारी लागते. कोकोनट, टेंडर कोकोनट भारी. लावून घ्या फ्रीज लावून घ्या, लय गार होत आहे. अरे वो आहे की नाही? अरे का? हे बघा तुम्हाला दाखवायचं असेल, एक मिनिट. आता तुम्हाला दाखवायचं असेल कुठे? हे बघा HDFCचं ATM इथं पुढे कचेरी रोडवरती. आणि हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल माझं दुकान पण आहे. तुम्हाला मम्मी बघायची काय? बघा रोडच्या पलीकडं ते बघा मम्मी दिसते. हात कर बघा, मम्मी तुम्हाला दिसलेली आहे. आणि इकडे डायरेक्ट तुम्हाला किचनमधनं मी दृश्य दाखवलेत. आत्ताच ओपनिंग झालं यांचं बघा, फुलं वगैरे लावलेत. पप्पा पण उभा आहे तिकडं बघा. सगळं एकदम प्रॉपर सेटअप आहे चांगला. आधी त्यांचा तिकडे सेटअप होता, आता ते इकडे घेऊन आले. म्हणजे तिकडे छोटं पडत होतं, इकडे मोठं केलं त्यांनी. पण टेस्ट वगैरे एकदम भारी आहे. नक्की या, व्हिजिट करा. एवढंच बोलेन मी. आता आपण भेटू थोड्या वेळाने, कारण दुकानात 2000 years फूड प्लाझा इकडे. पप्पा आता रोड क्रॉस करून आम्ही पलीकडे चाललोय. तेव्हा गाड्या आहेत इकडं. हे बघा आमचं दुकान आहे, SB शाळेच्या समोर दुकान आहे. आणि हे बघा मम्मी बसलेली दुकानामध्ये. मी तुम्हाला म्हणलं ना मला रोड क्रॉस करून यायचं आणि मम्मी कशी यायचे. मम्मी इथं बसली आहे बघा, चष्मा लावून. तर आम्हाला बोलवलं होतं पावभाजी खायला, तुला नाही बोलवलं? मला बोलवलं का? बोलवलं होतं. तू तर आली ना आमच्यासोबत. ते एका घरातले सगळे थोडी जात असते. हा, एका घरातले दोघं जण जाते. एका घरात लोक म्हणजे पप्पा मी गेलो होतो. आणि मम्मी आता मस्त झालं. त्यांना म्हणलं मी क्रॉस करून डायरेक्ट ऑर्डर इकडे द्यायचा. हा म्हणले ते आधी चालते बोलवायला. ते म्हणले काम बंद करा लवकर चालते. हा, काम बंद करा लवकर झालं म्हणले ती. बघा तुमच्या इथं महालक्ष्मी बसवत नाही का? सगळे आजारी पडते. हा, दोन घरी आहेत ना. दोन घरी आहेत ना, म्हणून बसत नाही ना. ते बरोबर आहे. तीन घरी, तीन तिकडे काम बिघाड होत असतो. असा काही विषय होतो तो. ते आता आम्हाला पण नाही माहिती. आम्ही तेव्हा लहान होतो, आमच्या महालक्ष्मी विसर्जित केल्या गेलेल्या आहेत. तर आमच्याकडे महालक्ष्मी नाही आहेत. आणि आज महालक्ष्मी म्हणजे गौरी पूजन आहे, तेच महालक्ष्मी पूजन. गौरी आव्हान असतं. तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. लगेच मला हे करू नका की तू असं बोलला तसं बोलला म्हणून. गौरी पूजन महालक्ष्मी ते दोन्ही एकच बोलतात. गावाकडे कधी कधी दुसरीकडे पण असं बोलतात की महालक्ष्मी येणारी, महालक्ष्मी येणारी. आणि गौरी पूजन
ते दोन्ही एकच आहे. थोडं ॲडजस्ट करून घ्या. नाव नका ठेवू, काही होत नाही. थोडं अडाणी आहे मी, त्यामुळे तुम्हाला सांगतो मी थोडं अडाणी टाईप आहे का नाही. कितवी शिक्षण झालंय बरं माझं? इंजिनियर झालाय, हा BSc झाली. काय 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 हा. इंजिनियर झालास ना. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल की शिवानी नाही आहे व्हिडिओमध्ये, तर शिवानी घरी आहे आणि आम्ही आहोत दुकानावरती. तुम्हाला जसं दिसत असेल दुकान, हे बघा इकडे रोडलाच आहे. आणि हे एक आमचं कस्टमर आहे बघा. बघा ते घाबरले, त्यांना वाटतं काय काढणं चालू आहे व्हिडिओचं. आणि इकडे फूड प्लाझा, तुम्हाला जसं आता फूड प्लाझामध्ये जाऊन आलो मी, ते थोडं ब्लर ब्लर दिसतंय. तर चला आपण भेटू थोड्या वेळाने, बघू आता पुढचं नियोजन काय आहे काय नाही. बघा काम चालू आहे, सगळे बसलेले आहेत. चला. पहिले मोदक केले नाही शिवानी. पहिले मोदक तिने केले नाही. केले होते. नाही केले. केले असते, खाल्ले तुम्ही. केले असते तर काय झालं असतं. कशात तळे होते? ते तळेच नव्हते. केलते का? खरंच आहे की. मोदक केलेच नव्हते ते. मग मोदक गेले कुठं? खाल्ले तुम्ही. असं मी म्हणलं मी आता माणूस काम करत म्हणून आता तुमचंच ऐकत कसा करू. अरे तू काम करून, मग मी काम नाही केलं का दुकानात? आता मी काम केलं तेव्हा एवढे मोठं काम नाही. हा. म्हणजे आम्ही बसलो येड्यावेळेस बसलो असू पागावर. असं नसते पण देखत. लहान लेकरू नाही तू तेव्हा मोदक खायला गणपतीचे. लहान मित्रांनो, मोदक मी खाल्लेले नाही. सगळेच खाऊन घेतले माहिती आहे. सगळे कसे खाईन मी? सगळे कसे खाईन बरं? तू मला हे बघा, फोटो किती काढायचा छान मला दिसत आहे. मी लक्षात नाही फोटो काढत. मला काय माहिती खाऊन घेते. मी म्हणलं आरती उस्तर ठेवते. आरती व्हायचं नाही, तिने मोदक करून इथं आणून ठेवते. ते मोदक हे खाऊ नको हा. नेले गणपती बाप्पाने. ते मोदक गणपती बाप्पाने नेलेले आहेत, आमच्यातून गायब झालेत. गायब नसते तो. जात असते गणपती लहान बाप्पा. लेकरू नाही तेव्हा आरती व्हायच्या आधी मोदक गणपती खाऊन बाप्पाने घ्या. मला सांगितलं खाऊन घ्या मोदक. आधी फोटो का मग दे बघ, हे भेटतो. बी आले पुन्हा. असं नाही बोलायचं बघ. दुसरं तर बी. मित्रांनो, हे बघा किती मम्मी, छान हे असे आणलं? मोदक आणलेले आहेत. तू मोदक बनवले नाही त्याचं कारण मला सांग पहिले. कापूर नाही आणला. तू मोदक का नाही बनवले? बनलेली होती ना. गायब का झाले? मित्रांनो, हे मोदक कसे गायब होऊ शकते बरं? बघू शकता तुम्ही. आता वाजले 8:30 आणि आता घरी आल्यानंतर हे म्हणे मोदक गायब झाले, मोदक गायब झाले. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ एवढाच होता, आवडला असेल तर लाईक करा. आता आरतीचा वेळ झाली, आम्ही आरती करू आणि आता झोपायची पण वेळ झाली. 8:30-9 वाजले. तर एवढाच व्हिडिओ आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बरोबर मी रोज व्हिडिओ टाकायचा ट्राय करेल. थोडंफार इकडे तिकडे मागं पुढं होतं, थोडं ॲडजस्ट करीत जा. आणि कमेंटवरती पण माझं लक्ष असतं सगळ्यांच्या. हां, हे बघा इकडे काहीतरी डिझाईन करून ते जातं. खावं. असं का मांडलं ते? अहो, फक्त मोदक ठेवत असते रे पप्पा. लाडूला दुसरं ठेवायचं. लाडू दुसरं ठेवायचं. दुसरं ते ठेवायचं. भारी वाटत होतं. मम्मी भारी वाटत होतं. मला ठेव मम्मी, काढ ठेव. मला भारी वाटत होतं. हा, आता मस्त आहे सर, भारीच ते. मम्मी राहू दे. हे बघा असे काही डेकोरेशन चालू आहे. बस झालं ना. एक्स्ट्रा असेल तर एक काम करतो, इकडे हा, मग? मोजकेच ठेवतो, बरोबर खाऊन घेतो. तिकडं. एक खाऊन घेतो. तसं नसते ठेव. मोजके असतील तर मला सांगा तुम्ही, बरोबर ठेवा जेवढे असतील तेवढे, मग बाकीचे खाऊन घेतो. तर आता असं काही डेकोरेशन चाललेलं आहे मोदकावरून आणि लाडूवरून. मोतीचूर के लड्डू. अहो, प्लेट मध्ये ठेवत असते. तर चला असं नसते भेटू आपण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.